2 दिवसांपूर्वी देवगिरी प्रांतातील जळगाव येथे विश्व हिंदू परिषदेची अखिल भारतीय केंद्रीय बैठक पार पडली। या बैठकीत ज्यांच्याकडे क्षेत्राचे सेवा प्रमुख म्हणून दायित्व होते त्या माननीय श्री अनंतजी पांडे सरांना आता क्षेत्रीय सहमंत्री म्हणून एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। ही महत्त्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज त्यांनी परभणीकडे जात असताना वसमत येथे अचानक धावती भेट दिली। त्यांच्या या अनपेक्षित आगमनानं वसमत येथील विश्व हिंदू परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या निमित्तानं कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अभिनंदन केले आणि त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे नांदेड विभाग मंत्री प्राध्यापक डॉक्टर संदीप गोरे, जिल्हा उपाध्यक्ष सोपानराव काळे, विभाग सेवा प्रमुख प्रकाशजी शहाणे, प्रखंड अध्यक्ष गणेशजी काळे, जिल्हा सहमंत्री नितीन आंबेकर, प्रसिद्धी प्रमुख नंदू परदेशी, वसंतराव चेपुरवार, गिरीश देशमुख, रामराव साबणे, विनोद नामपल्ली, देवानंद अण्णा गौंड, साई पतंगे, राजू कदम, नागेश शंकेवार, पांडुरंग कस्तुरे, राज भालेराव, सुभाष अंभोरे, शिवाजी दुधाणे, सुरेश मोरे, दत्ता निंबाळकर यांच्यासह वसमत येथील विश्व हिंदू परिषदेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनंतजी पांडे सर आणि त्यानंतर सेवा विभागाचे क्षेत्राचे प्रमुख अशी जबाबदारी आणि याच्या आधी सुद्धा बऱ्याचशा जबाबदाऱ्या सरांनी पार पाडल्या आणि त्यांच्याकडून आमच्यासारखे माझ्यासारखे लहान मोठे कार्यकर्ते खूप असे घडले। हिंदुत्वाचं पूर्ण काम करण्यासाठी प्रेरित करणारे, आमचे आदर्श आणि आम्हाला नेहमी प्रेरणा देणारे असे अनंतजी पांडे सर यांची आता मुंबई क्षेत्र सहमंत्री म्हणून जबाबदारी यांच्याकडे मिळालेली आहे। त्याच्यामुळं त्यांचं अभिनंदन करण्यासाठी वसमतच्या आपल्या सगळ्या म्हणतात वसमत प्रखंड किंवा हिंगोली जिल्हा आता जाताना धावती भेट आहे सरांची। एवढ्या व्यस्त वेळेतून सुद्धा त्यांनी वेळ काढून आपल्याला या ठिकाणी भेट दिली। सगळ्या अडीअडचणी बाजूला ठेवून आपल्याला भेटण्यासाठी आले। त्याच्यामुळं आपण त्यांचे क्षेत्राच्या त्याच्यावर नियुक्ती झाल्यामुळं आपण त्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आपण आलो आहोत। तरी आपण आपल्या वसमत प्रखंडातर्फे या ठिकाणी त्यांचा सत्कार करणार आहोत। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत हिंगोली।